दूध पिशवी खाली ठेवते. चला लाईट आली ना. कशात टाकली? कशात टाकल्या पाईप? मग खाली का आले तुम्ही? पडला पाईप तर. श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तुमचा येणारा प्रत्येक दिवस आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा, भरभराटीचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. चला, रात्रीची जी भांडी होती ती पण मी तशीच ठेवलेली होती का तर खूप उशीर झालेला होता. त्यामुळे ती भांडी घासून घेतली. वरतीच भांडे पण घासले, वरतीच कपडे पण धुतलेले आहे. खाली कामं चालू आहेत. दादाचा एक पॅन्ट आहे तो आला ब्लीचमध्ये टाकते, थोडा वेळ तसाच ठेवते का तर त्याला खूप डाग पडलेले आहे, ते पण निघून जाते. आणि वरती स्वयंपाकसुद्धा करणार आहे आज. बघू. ज्या बादल्या होत्या त्या पण घासून घेतल्या कारण त्या सिमेंटने भरल्या होत्या आणि अशा घाण बादल्या मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी त्या सर्व स्वच्छ घासून ठेवलेल्या आहे. पहिल्या पण बऱ्याच बादल्या होत्या इथं ठेवलेल्या, पण काय माहिती आत्याने कुणाला देऊन टाकलेल्या आहेत. असं आता आपण इथं राहत नाही त्यामुळे असं कोणी पण काही पण उचलून घेऊन जात होतं. त्यामुळेच मी दारं पण बसवलेली आहे बरं का ताईंना. कारण माझं कसं आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे बऱ्याच वेळा, मी कुणाच्या याला हात लावत नाही आणि कुणी जर माझ्या याला हात लावला तर ते पण मला आवडत नाही. न विचारता, विचारून नेलं तर काहीच हरकत नाही, पण न विचारतात घरातून वस्तू घेऊन जातात. अशी पण लोक असतात आणि विचारल्यावर नाही पण म्हणतात. चहा ठेवलेला आहे कामगारांसाठी. वरती सिलेंडर आणलेला आहे, खाली जागा नाही कारण सगळा पसारा पडलेला आहे. त्यामुळे छोटे छोटे जे कप आहे ते कप आणलेले आहे, त्यातच मी चहा पण देणार आहे. छान वाटतंय. ऊन नाही आहे, पावसाचं वातावरण आहे, पण पाऊस काही येणार नाही आणि ऊन पण नाही. खरं तर मला चुलीवर करायचा होता, पण हवा खूप जोरात आहे त्यामुळे मी चूल नाही पेटवली. पण स्वयंपाक करण्याचा माझा विचार आहे चुलीवरच. बघू, पहिले चहा देते त्यांना आणि नंतर बघू स्वयंपाक चुलीवर करायचा का गॅसवर करायचा. चूल जर लवकर पेटली तर छान होईल, पण चूल पेटवायला खूप वेळ जातो त्यामुळे नको वाटतं असं. हवा पण भरपूर आहे. वळाच्या झाडाच्या फांद्या खूप हलका आहेत. चपात्या करून घेतलेल्या आहे, भाजी बनवायची आहे सौरभला. भात पण परतून झालेला आहे आपला. चला आता हे असंच ठेवणार आहे, याच्यावरती झाकण ठेवून देते. याच्यावरती झाकण ठेवणार आहे मी तवा. बसत नाही का? तिथं नाही बसत आहे का ते? ते आत्ता काल आणलेला आहे का तो? हे दिसून येत नाही का? करा बरं चालू. चालू करा की. ते एक काढायचं म्हणले ना, काढायचं म्हणले ते ना. नाही हे झालं की बरोबर. हे बघ हे पिन सापडली दीदी. फॅन बघा बरं, अजून 3 असतील ना त्या याच्या. 2 आणल्या बाबा इकडे 2-3 हे थायरॉइड ड्रिल मशीन. लक्षात राहील ना दोन्ही फॅन ते आता कसे
दुसरे पण काळे होते ते पण ठेवू का? असं 2 महिने ते का बसवले ना कुठं आहे आधी ठेवून टाकू काय येतच. काय झालं? हे खणलेलं आहे का? हे सगळे लाईटीचं मटेरियल आहे बघा. इथं ठेवा ते, मी ते तिथं घालून ठेवते. कसं काय निघाले होते अवतार कसा झाला आहे. सगळी धूळ धूळ उडते. इकडचा पसारा आवरून झालेला आहे. एकदा फक्त झाडू मारायचं, वरती स्वयंपाक करावा लागणार. मोठ्या मोठ्या वायरी भरून ठेवल्या. जे छोटे छोटे तुकडे होते वायरीचे ते बाहेर जाळलेले आहेत. आमच्या हाताने कचरा पण जाळून टाकला. आतमध्ये खूप धूळ आहे बघा. खाली पण लई खूपच म्हणजे खूप घाण आहे. बाहेर आमच्या आत्या काय करता येते पण तुम्हाला दाखवते. इथं ज्या वायरी होत्या त्या जाळून टाकलेल्या आहे. त्यामधले जे तांब्याचे तार भिंती ते विकता येतात, कारण खूप तुकडे तुकडे झालेले होते. आणि आता त्यांचं चाललेलं आहे भाजी निवडण्याचं काम. मेथीची भाजी दाखवते तुम्हाला पण. ₹20 पावशेरवर भाजी होय हो. हा, मेथीची भाजी. आपल्याकडे कशी गड्डीवर भेटते तशी नाही. 40 रुपयाची अर्धा किलो भाजी. आता तिथून झाडत आणते सर्व खाली. इथं ह्या प्लेटा ठेवलेल्या आहे. ह्या पण आपण खाली घेऊ. पहिली इथं झाडू मारला की इथं त्या ठेवता येते. ह्या कोपऱ्यामध्ये झाडू मारून घेते पाणी मारून, आणि तिथल्या प्लेटा इथं ठेवून देतील दादा मला. पाणी जर नाही मारलं तर खूप धूळ होते. सिमेंटचं धुळीचं काम चालू आहे. आज काम संपलेलं आहे आपलं. लाईट फिटिंग पण झाली आणि नळ फिटिंग पण झाली. ते पण तुम्हाला दाखवते नंतर. वरती एक मोटर पाणी चोळवायसाठी बसवली, आणि जे नळाला पाणी येतं त्याच्यासाठी एक मोटर बसवलेली आहे. अशा 2 मोटरी बसवलेल्या आहे. वरती पण एकदा झाडू मारून घेतला. आता फ्रेश होते आणि साडी चेंज करते. का तर व्हाईट साडी आहे आणि खूप घाण झालेली आहे. तुम्हाला पोपटांचा आवाज येत असेल. आमचं हे जे वडाचं झाड आहे आमच्या दारापुढे, त्याच्यावरती सकाळ संध्याकाळ खूप सारे पोपट येतात. आणि बघा किती छान आवाज ऐकायला येतो आहे. जवळजवळ कितीतरी पोपट असणार आहे. आपण विचारसुद्धा करू शकत नाही एवढे पोपट आहे त्याच्यावरती. सकाळचा पण असाच आवाज करतात ते. बापरे, थांबा तुम्हाला पण दाखवते मी. याच्या आधी पण मी तुम्हाला दाखवलेले आहे, पण आत्ता पण बघा. आकाशामध्ये पण बघा किती पोपट आहेत. आमच्या आत्या बसलेल्या आहे बघा दारामध्ये पायरीवरती. धुतलेले जे कपडे होते ते कपडे पण छान वाढले. त्यांच्या घड्या घातल्या. कपडे खाली घेऊन आलेली आहे. चला, छान असा घरामध्ये आता उजेड पडलेला आहे. ट्यूबलाईट लावलेली छोटीशी आहे, आणि उजेड खूप छान पडला. बाहेर पण लावलेली आहे. हे तर तुम्हाला दाखवलेली आहे लाईटीचं बरोबर. साडी मी चेंज केलेली जरा का ताईंनी. हा आहे माझा किचन रूम. बाथरूममध्ये जे 9 ट्रॅप बसवायचा होता तो पण बसवून झालेला आहे. जो काही पसारा होता तो तात्पुरता इथं ठेवलेला आहे. तो उचलून आपण पोटमाळ्यावरती ठेवणार आहे. पोटमाळे आपले झाडून झालेले आहे, माझ्या लक्षात नव्हतं. आणि इथं बसवणार आहे आपण बेसिंग. हा बेसिंगचा नळ आहे. ज्यावेळेस बेसिंग बनवू, स्टाईल लावू, किचन वाटा करू त्यावेळेस खूप सुंदर दिसणार आहे. इथं पण एक बोर्ड घेतलेला आहे बघा मिक्सरसाठी. तिथं फ्रीज म्हणजे सगळी अरेंजमेंट आपण केलेली आहे. त्या साईडला मी फ्रीज ठेवणार आहे. इथं भांड्यांचं
जे रॅक असतं ते रॅक काढणार आहे किंवा मांडणी जी असते कडक्यांमध्ये ती करणार आहे. पुढचं माझं नियोजन आहे, पण काय माहिती आता त्याला किती दिवस लागतात काय लागतात. पण असो, जे इच्छा मी मनामध्ये ठरवलेली होती ती इच्छा माझी पूर्ण होते आहे. आमच्यासमोर जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये बघा संध्याकाळचे असे गाणे लागतात, त्यामुळे खूप छान वाटतं. आणि पोपटचा आवाज आणि गाणे ऐकायला मला गावाकडची ही आठवण माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाची म्हणजे एवढी आहे की मी जरी पुण्याला गेले तरीसुद्धा मला ह्या गाण्यांची आठवण येते. बऱ्याच वेळा मी तुमच्या दादांना म्हणते सुद्धा आपण गावाला जाऊन राहू, का तर सकाळी सकाळी आणि असं संध्याकाळचं खूप भारी वाटतं अशी गाणी ऐकायला. चला असो, आपल्या तुळशी वृंदावनामध्ये जी तुळस लावलेली आहे ती छोटी आहे, दिवा लावून घेते. वडाचं जे झाड आहे आपल्या दारामध्ये त्या झाडाखाली माझी जी मोठी जाऊ आहे त्या दिवा लावतात. त्यांना मी व्हिडिओमध्ये नाही दाखवलेलं तुम्हाला, त्या लावतात. समोरच त्यांचं घर आहे आणि पाठीमागं पण घर आहे. त्याच्या पाठीमागं माझ्या 2 नंबरच्या जाऊचं घर आहे. तिथं माझी सासूबाई राहतात. त्या खोलीमध्ये म्हणजे एकच खोली आहे, त्यामध्ये त्या राहतात. का तर त्यांचा आराम पण तिथं होतो. आपण जे तांदूळ आणलेले होते ते त्यांना देऊन येते. का तर कामामध्ये मला म्हणजे द्यायचे होते, पण आत्ता देते नंतर देते असं करता करता 2-3 दिवस निघून गेले. पहिले ते देऊन येते, का तर ते परत एखाद्या कोपऱ्यात जर ठेवले तर ते तसेच राहतील. आणि हा आणलेला आहे खाऊ, तो पण देऊन येते. खाऊ म्हणजे त्यांच्यासाठी आणलेली आहे पापडी आणि जे बारीक शेव असतात ते शेव. तसं तर काल पण आणलेलं होतं, ते त्यांच्याकडे देऊन आलेली आहे. परत दादा आज घेऊन आलेले होते कुठं गेलते तर ते, आणि तांदूळ येते त्यांना देऊन. माजर हे तांदूळ आहे तिकडचे, मी ना आणले ते तुम्हाला. दूध भात खाता ना तुम्ही, खरं द्या ना. ते मग ध्यानात राहत नाही बा, इकडे ठेव तिकडे ठेव चाललं ते. छान अशी चूल आहे आपली केलेली. आता त्यामध्ये लाकडं घालून घेतली, चूल पेटवते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते. वरती पण लाईट लावून घेतलेला आहे. काल आपण मोबाईलचं जे स्टँड आहे त्याच्यावरती लाईट लावलेला होता, पण आज आपली लाईट फिटिंग झालेली आहे त्यामुळे वरती लाईट लावून घेतलेला आहे. चला स्वयंपाकाला सुरुवात करते. मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली, हिरवी मिरची कट केलेली आहे, लसूण कट केलेला आहे. आता भाजीला फोडणी देते आणि लगेच चपात्यासुद्धा करून घेते. चुलीवरचा स्वयंपाक खूप छान लागतो चवीला. आपली चूल पेटलेली आहे. आता मी बनवणार आहे मेथीची भाजी. कढई पण ठेवलेली आहे, तेल पण टाकलेलं आहे. मेथीच्या भाजीसाठी मेथीची भाजी आत्याने निवडून ठेवलेली होती, ती स्वच्छ धुवून घेतली. लसूण कापून घेतलेला आहे, मिरच्या कापून घेतलेल्या आहे. जिरं, लसूण आणि मिरच्या तेलामध्ये छान परतल्यावर त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी आणि वरून चवीपुरते मीठ टाकणार आहे. साधी आणि सिंपल चुलीवरची मेथीची भाजी चवीला खूप छान लागते. चुलीवरची कुठलीही भाजी जरी केली तरी पण चवीला खूप भारी होते. जिरं टाकून घेऊया. लसूण टाकते. जिरं छान तडतडलेलं आहे. जिरं, लसूण, मिरची तेलामध्ये परतल्यावर मेथीची स्वच्छ धुवून घेतलेली भाजी टाकून दिली. आता त्यामध्ये टाकते चवीपुरते मीठ,
2 ते 3 मिनटं भाजी छान खालीवर करून घेतली आणि नंतर मीठ टाकलेले आहे. का तर शिजून मेथीची भाजी किंवा कुठल्याही पालेभाज्या ह्या कमी होतात, त्यामुळे मीठ आपल्याला अंदाजाने टाकायचं आहे किंवा भाजी खालीवर केल्यानंतर टाकायचं आहे. हा दादा ना दे जेवायला. सरक सरक माझं येतात, माझं शूट चालू आहे. मग चालूच आहे की, मी कुठं काय मध्ये येतो. मेथीची भाजी केली ना, तुला गरम गरम मस्त चपाती. तेव्हा भाजी घेऊन आली. हा काय हे पातेल्यात काय लागणार आहे तुम्हाला? नाही तर ह्या काय दोन रोट्या पप्पा नाही आले का? आलेत ना. काय करताय? मेथीची भाजी आपली इथं छान तयार झालेली आहे. आता तावा ठेवते, गरम गरम चपात्या करते आणि दादांनी आणलेली आहे तुमच्या शेवभाजी पार्सल, शेगाव मंडोली. शेव भाजी आणली. शेव कुठे? शेव नाहीये? हा शेव नाही का? शेव शेव कुठे हो? दिलेच नसणार म्हणतील, जातो परत. शेवभाजी आणलेली आहे दादांनी. सौरभला आमच्या भूक लागली, गरम गरम त्याला आता मस्त एक चपाती लाटून देते पटकन. भाजीची कढई खाली ठेवते आणि तावा ठेवते गॅसवरती, सॉरी चुलीवरती. गॅसच येतं तोंडामध्ये. हे बघा बघा, चूल करून मस्त मध्ये जेवण चाललं, चपात्या बनवून चालल्या, भाजी केली छान आज. चला आता ही जी आहे ही मस्त जाड जाड चपाती बनवणार आहे आणि आपलं मस्त निखाऱ्यावरती, म्हणजे जो इस्तो असतो का, निखारा इस्तो, त्याच्यावरती छान अशी कडक भाजणार आहे तिला. मस्त रोटी, जशी रोटी असते तशी. तुम्हाला पण का? हा मला पण एक आहे ना मस्त कडक मध्ये पण. हा झोपल्या होत्या का? चला स्वयंपाक झालेला आहे. भाजीची कढई मी परत गॅसवरती ठेवलेली आहे. इथं ठेवलेलं आहे दूध तापायला निखाऱ्यावरती. जेवायला ताट पण वाळून घेतलेलं आहे. जेवायला बोलवा जरा. या जेवायला. आज लय भूक लागली, आज कामाने दमलो हो मी. दिवसभर काम चालू आहे का? अंघोळ केली तेव्हापासून हल्लो करून. बरोबर आहे. चला आता खूप भूक लागली, या तुम्ही पण जेवण करायला. शेवभाजी, मेथीची भाजी, छान अशा कडक भाजलेल्या चपात्या निखाऱ्यावरती, कांदा आणि मिरच्या. चला आजचा ब्लॉग इथंच संपवते. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आणि चुलीवरचा स्वयंपाक, ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट. पूर्ण ब्लॉग पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.